लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत विक्रम आणि मानिनी यांनी त्यांच्या प्रेमाचा एक आदर्श मुलांसमोर ठेवलेला आहे। एक छान परिभाषा अशी प्रेमाची त्यांनी सगळ्यांना समजून सांगितली आहे। प्रेम म्हणजे श्रावणात पडलेला पहिला पाऊस, आपसुक आपल्या आयुष्यात आलेलं कोणतरी पहिलं माणूस आणि देवानं आपल्याला दिलेली सेकंड चॉईस। म्हणजे फर्स्ट चॉईस सांभाळता सांभाळता त्याला आपल्या हातातून धरता धरता ते कधी आपल्या हातातून निसटून जातं हे आपल्यालाही कळत नाही। त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आलेली सेकंड चॉईस हीच कशी आपली परमनंट चॉईस असते हे एक उत्तम उदाहरण मानिनी आणि विक्रम आपल्या मुलांसमोर ठेवतात। ते म्हणतात की प्रेम हे कधीच कमी जास्त नसतं, कमी जास्त असतो तो विश्वास। प्रेम हे नेहमी सारखंच असतं, फक्त कमी जास्त असतो तो विश्वास। कोणाचा 60 असतो तर कोणाचा 40 असतो। असं मानिनी आणि विक्रम यांनी सांगितल्यानंतर पार्थ आणि काव्या यांना त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या सगळ्या गोष्टी आठवू लागतात। ते एकमेकांकडे बघतात आणि विचार करतात की आपल्याला एक सेकंड चान्स आता द्यायला पाहिजे। तसाच विचार नंदिनी आणि जीवा पण करत असतात की आपणही आता डिवोर्सचा विचार सोडून पुढच्या आयुष्याचा विचार करायला पाहिजे म्हणून।